हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे नंदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल आणि मेगा भरती न्यूज चॅनलवरती. आज आपण सामान्य ज्ञानाची येथे 25 क्वेश्चन बघणार आहोत. 25 प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, सामान्य विज्ञान, इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि 2021-22च्या जे चालू घडामोडी आहेत याविषयीचे पुरस्कार व क्रीडा जगतात चालणाऱ्या घडामोडी आपण यामध्ये समावेश केलेला आहे. चला तर फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूयात आपण इथे. चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? क्लार्क भरती 2014 साली विचारलेला हा प्रश्न आहे. तर चले जाव ही जी चळवळ आहे ही चळवळ 1942 या साली सुरू झाली. पुढचा क्वेश्चन बघूया. भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे? MIDC 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. तर भारताचे जे पंतप्रधान आहे हे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा किंवा लोकसभा व राज्यसभा या सदस्य सभासद असणे गरजेचे आहे. तर लोकसभा व राज्यसभा या सदस्य दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचे सदस्य असणे गरजेचे आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि मुंबई. तर नाशिक येथे आरोग्य महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? झेडपी भरती 2015 साली विचारलेला प्रश्न आहे. तर याचे पर्याय बघूयात. कुंभोज, शिरवली, महू आणि चिखली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी झाला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. स्पायरोगायरा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? स्पायरोगायरा हे शैवाल, कवक, जीवाणू आणि विषाणू या वनस्पती कोणत्याचे उदाहरण आहे? हा बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बघा, शैवाल या स्पायरोगायरा हे उदाहरण आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा संभवतो? आरोग्य सेवक 2019 सालीचा प्रश्न आहे हा. तर अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व. तर जीवनसत्व रातआंधळेपणा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे इथे संभवतो. पुढचा क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी हवेमार्फत पसरणारे रोग कोणता? विषमज्वर, नारू, प्लेग, इन्फ्लुएंझा. तर हवेमार्फत पसरणारा रोग हा इन्फ्लुएंझा हा होय. हाही स्पर्धा परीक्षेत भरपूर आलेला आहे प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. टंगस्टन धातूची संज्ञा कोणती? तर बघा, Na, Mg, W आणि A. तर टंगस्टन या धातूची संज्ञा आहे W. तर बघा, Na हे सोडियमसाठी वापरलं जातं, Mg हे मॅग्नेशियमसाठी वापरलं जातं. आणि बघूया, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर 40 मिनिटे, 50 मिनिटे, 60 मिनिटे का 70 मिनिटे? तर चंद्र हा दररोज 50 मिनिटे उशिरा हा उगवत असतो. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? धुवंदरा, सौताडा, गिरिसप्पा आणि नीलगिरी. तर भारतातील सर्वात उंच धबधबा विचारलेला आहे गिरिसप्पा हे होय. खालीलपैकी डॅश यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना केली? राणी बंग, डॉक्टर भारत वाटवानी, साधना आमटे, श्रद्धा कपूर. तर श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना ही डॉक्टर भारत वाटवानी यांनी केलेली आहे. हा प्रश्न IMP आहे, नक्की तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते? जो कृषी कायदा आणलेला होता तर त्या विरोधात राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरात. तर कृषी कायद्याविरोधात विधेयक ठराव मांडणारे पहिले राज्य पंजाब हे राज्य ठरलेले आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. खेलो इंडिया युथ गेम 2023 कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
हा IMP GKचा क्वेश्चन आहे. तर बघा, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. तर खेलो इंडिया यूथ गेम 2023 हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपती या पदावर कोणाची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू. तर याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपती या पदावरती नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या कितव्या राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला आहे? तर पर्याय बघा, 12, 14, 15, 16. तर याचं उत्तर आहे 15व्या राष्ट्रपती या होण्याचा मान मिळवलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. मेळघाट अभयारण्य डॅशच्या प्राण्यांसाठी राखीव आहे? हा प्रश्नही भरपूर स्पर्धा परीक्षेत येतोच. काळवीट, गवा, वाघ आणि पक्षी. तर मेळघाट अभयारण्य हे वाघ यासाठी राखीव असे आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य डॅश परिसरात आढळतात? महाबळेश्वर, पन्हाळा, औरंगाबाद आणि सावंतवाडी. तर याचं उत्तर आहे बघा, महाबळेश्वर या उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य इथे आढळलेली आहेत. बघा फ्रेंड्स, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आपण यामध्ये जी प्रश्न रिपीट झालेली आहेत आणि असे सरावामध्ये जे प्रश्न येण्याची शक्यता आहे अशी आपण यामध्ये घेतलेली आहे. कारण बरेचशा मुलांचं सामान्य ज्ञान या विषयी थोडा गैरसमज होतो. खूप मोठा विषय आहे, काय काय वाचावं हे समजत नाही मुलांना. तर आपण जर प्रत्येक पॉईंटनुसार जर अभ्यास केला टॉपिक वाईज तर हाही विषय मुलांना चांगला जातो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात? वार्षिक गती, दैनिक गती, मासिक गती आणि पाक्षिक गती. तर पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते तर त्या गतीला म्हटले जाते दैनिक गती ही होय. पृथ्वीच्या जमिनीच्या भागाला काय म्हणतात? पृथ्वीचे जो सर्वात वरचा जो थर आहे त्याला काय म्हणतात? जलावरण, वातावरण, जीवावरण आणि शिलावरण. तर जमिनीचा जो भाग आहे याला शिलावरण असे म्हटले जाते. पुढचा क्वेश्चन बघूया. BCG ही रोग प्रतिबंधक लस डॅशच्या रोगावर वापरतात? तर हाही प्रश्न विज्ञान या घटकाशी कॉमन आहे, त्यामुळे मुलांचं इथं खूप जमिंग होतं. पर्याय बघा, कॉलरा, पोलिओ, हिवताप आणि क्षय. तर याचं उत्तर आहे क्षय या रोगावरती BCG ही रोग प्रतिबंधक लस ही वापरली जाते. पुढचा क्वेश्चन बघूयात. साक्षी मलिक कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन आणि जिम्नॅस्टिक. तर या कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. हाही प्रश्न नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट बघूया. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? दादाभाई नौरोजी, विंदा सावरकर, लोकमान्य टिळक की यापैकी नाही? तर माझी जन्मठेप हे पुस्तक विंदा सावरकर यांनी लिहिलेले आहे. मुलांचं यामध्ये लोकमान्य टिळक आणि विंदा सावरकर यांच्यामध्ये जमलिंग होतं, त्यामुळे व्यवस्थित प्रश्न लक्षात घ्या. नेक्स्ट बघूयात. टेलिस्कोप अर्थात दुर्बिणीचा शोध कोणी लावला? दुर्बिणीचा शोध विचारलेला आहे इथे. तर मॅकमिलन, एडिसन, अल्फ्रेड नोबेल आणि गॅलिलिओ. तर गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला. तर यामध्ये बघा, मॅकमिलन यांनी सायकलचा शोध लावलेला आहे, एडिसन यांनी दिव्यांचा शोध लावलेला आहे. तर असं पर्याय तुम्ही एलिमिनेट करून सोडवू शकता. पुढचा प्रश्न बघूया. फेसबुक या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह जेम्स, मार्क झुकेरबर्ग आणि समीर भाटिया. तर याचं उत्तर आहे मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. सध्या हे चर्चेत असलेले नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते? तर वर्गीस कुरियन, वसंतराव नाईक, नॉर्मल बोरलॉग आणि यशवंतराव चव्हाण. तर मिल्कमॅन ऑफ द इंडिया हे वर्गीस
कुरियन यांना ओळखले जाते? हाही प्रश्न भरपूर स्पर्धा परीक्षेत रिपीट झालेला आहे. बघा तर फ्रेंड्स, या पद्धतीने आपण इथे ही आपण 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुमची इथे 25 प्रश्नांची तयारी झालेली आहे. एक क्विक टेस्टच्या स्वरूपात आपण इथे हा सराव घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा. आय विश यू ऑल द बेस्ट, युअर best career and future. Thank you friends watching my all videos and my channel. To subscribe to my channel. Thank you friends.